ते राहुल राऊत आहे का क्लासमध्ये? का? काय नाही, ते मोनिका मॅमनी त्याला अर्जंट बोलावलंय. माहिती तेच होता मग अशी तर. गेला कुठे असेल? मोनिका मॅम, राहुल सुन, तुझे वो पिऊन ढूंढ रहा था. ऐक, मी कुठे आणि काय कोणाला सांगायचं नाही हा, कळलं? हो. काय झालं मॅडम? तो यायला तयार नाहीये का? हवं तर आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याची माफी मागू. तसं नाही, मगाशी रिंग वाजत होती आणि मग आता अचानक कट झाला फोन. त्यांनी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? हो मॅम, तो खूप इमोशनल मुलगा आहे आणि त्याला काही झालं तर आम्ही. नाही, डोंट वरी, असं काही नसेल झालेलं. मॅम, तो त्याचा फोन उचलत नसेल तर तुम्ही त्याच्या घरी कॉल करून बघा ना. म्हणजे त्यांनी काही केलं वगैरे असेल तर त्याचं. अक्षय शांत हो. हे बघ, मॅम मॅनेज करतील काहीतरी. नाही, घरच्यांना आत्ताच कॉल करायला नको, कारण चुकून जर का तो घरात नसेल तर घरचे उगाचच खूप टेन्शन मध्ये येतील. सावंत, जरा माझ्या केबिन मध्ये आहे. सावंत, आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरचे एक स्टुडंट आहेत, राहुल राऊत म्हणून. रजिस्टर मधून त्यांचा ऍड्रेस घ्या. ठीक. आणि त्यांच्या घरी जाऊन ते घरात जर असले तर त्यांना इथे घेऊन या. ठीक आहे. सावंत, आणखीन एक गोष्ट. हा, बहुतेक त्या मुलाची मेंटल हेल्थ काही फार बरी नसावी, तर त्याला रस्त्यात एकट्याला सोडू नका. त्याला डिरेक्टली इथेच घेऊन या माझ्या केबिन मध्ये. ठीक आहे. मला एक काउन्सिलर हवेत. एक अपॉइंटमेंट फिक्स करा ना, अर्जंट. हा, एका स्टुडंटसाठी. हाय देवा, हाय ग. सर तुम्ही? येस मिस्टर राहुल राऊत. असं किती वेळ आणि किती दिवस तुम्ही मोनिका मॅडम पासून पळणार आहात? आज ना उद्या त्या तुम्हाला नक्की गाठणार. सर पण मी काहीच नाही केलंय सर. खोटं बोलताय. तुमची काहीच चूक नाही. असं कसं? मिस्टर राहुल राऊत, तुम्हाला माहित नाही मोनिका मॅडम ना खोटं बोलल्याची किती चीड आहे. समजा तुम्हाला नुसतं रस्टिगेट करतायत, नाहीतर. सर सॉरी सर, प्लीज वाचवा सर मला. नो नो मिस्टर राहुल, आता सॉरी बोलून काहीही उपयोगाचं नाही. तुम्हाला माहित नाही मोनिका मॅडम प्रचंड संतापल्या आहेत.
त्या प्रचंड पॅनिक झाल्यात. आता त्या काय करतील ना ते त्यांनाही माहित नाहीये. सर पण मी स्वतःहून काहीच नाही केलंय हो. असं कसं? असं कसं दिसणार कोण? तुम्ही. खोटं नाटक कोणी केलं? तुम्ही. आता रेस्टिकेट कोणाला केलंय? तुम्हाला मिस्टर राहुल, तुम्हाला. मला? सर प्लीज मला रश तिकीट नाही व्हायचं सर. प्लीज काहीतरी करा सर. प्लीज 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 सर काहीतरी करा. नाही व्हायचं सर मला रश तिकीट सर प्लीज. सॉरी मिस्टर राहुल, आता तुम्हाला कोणीच वाचू नाही शकणार. मिस्टर राहुल, तुम्हाला माहित नाही मोनिका मॅडमशी खोटं बोललेल्याची काय अवस्था होते. आता फक्त एकच मार्ग आहे. काय सर? पळत राहा, पळत राहा. घ्या मॅडम, आणलंय राहुलला. मॅम सॉरी मॅम. मॅम चुकी झाली मॅम. मॅम सगळं नाटक होतं मॅम. मॅम खरंच मॅम. काय बोलताय तुम्ही? हो, आमची चूक झाली ना, सो वी आर सॉरी. मॅम प्लीज रश तिकीट नका करू मॅम. मॅम मी हे सगळं राधाच्या सांगण्यावरून केलं होतं मॅम. हो मॅम, ऍक्च्युली मीच त्यांच्या नाटकात गेलेलो मॅम, काम पाहिजे म्हणून. मॅम त्यांनी तर मला घेतलं होतं नाटकात मॅम, पण मॅम हे राधाच्या सांगण्यावरून मी तुमच्याशी खोटं खोटं नाटक केलं मॅम. मॅम पण प्लीज माझ्या घरच्यांना नका सांगू मॅम. मॅम माझे बाबा खूप तापट आहेत मॅम. मॅम माझं कॉलेज बंद करतील मॅम. मॅम करिअर बर्बाद होईल मॅम. प्लीज 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 मॅम. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मी तुमच्यामुळे ह्या सगळ्यांना ओरडले, ह्या सगळ्यांना रेस्ट्रिकेट करायला निघाले होते, यांचं नाटक कॅन्सल केलं मी, आणि तुम्ही मला इथे सांगता की तुम्ही राधाच्या सांगण्यावर हे सगळं केलंय. मोनिका मॅडम, या बघा तुमच्या राधा मॅडम पळून चाललेल्या. मी कशाला पळू? माझा काय संबंध आहे? तुमचा काही संबंध? राधा, तुम्ही राहुलला ओळखता? नाही, मी नाही ओळखत याला. मॅम खोटं बोलते ती. काय सेल्फिश आहेस यार तू. हा म्हणजे आता तू स्वतःच्या बॉयफ्रेंडला मॅडमच्या नजरेत पाडण्यासाठी जर माझा वापर करू शकतेस, तर स्वतःला वाचवण्यासाठी तू काही करू शकतेस ग. मॅम पण तुम्ही प्लीज बिलीव्ह करा मॅम, मी खोटं बोलते मॅम. तिच्या सांगण्यावरून केलं होतं मॅम मी सगळं. आणि तुमचं असं म्हणणं आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवू? मॅम मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये मॅम, आणि मॅम माझ्याकडे काही पुरावा पण नाही जेणेकरून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल मॅम. मॅम पण काय? मॅम एक मिनिट. मॅम राधा आता म्हणाली ती मला ओळखत नाही म्हणून ना? हो, मी नाहीच ओळखत नाही याला. अच्छा.
मॅम हे बघा मॅम, ही जर मला ओळखत नाही तर हिच्या ग्रुप फोटोमध्ये मी कसा? हा राधा, मॅम मॅम प्लीज माझं ऐकून घ्या ना, मी नाही आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहतं, कधी सरळ होत नाही. तुम्हाला मी आता काय बोलू ना हेच मला कळत नाही. आजपर्यंत तुम्ही इतक्या वेळा चुकलात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पाठीशी घालत आले, पण बहुतेक ना हेच माझं चुकलं. पहिल्याच चुकीच्या वेळेला जर का शिक्षा दिली असती ना, तर आज हा दिवसच बघावा लागला नसता कदाचित. पण राधा, तुम्ही आज एवढ्या खालच्या पातळीला जाल हे मला वाटलं नव्हतं. तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटली ह्या सगळ्या इनोसेंट मुलांबरोबर हे असं खेळायला? मी जर त्यांना रेस्ट्रिकेट केलं असतं तर त्यांचं करिअर स्टेकला लागलं असतं, ह्याचीही चिंता तुम्हाला नव्हती. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, सतत माझ्या बरोबर खोटं बोलत आलात, आणि तुम्हाला हे माहितीये की मला खोटं बोललेलं चालत नाही, तरी पण पुन्हा पुन्हा तीच चूक करता तुम्ही. मॅम मॅम आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण प्लीज माझं ऐका मॅम. मॅम सॉरी. बस, जस्ट शट युअर माउथ. आता फक्त तुम्ही ऐकायचं आणि मी बोलणार. इनफॅक्ट आता मी पुन्हा ती चूक करणार नाही. ह्या चुकीची तुम्हाला शिक्षा मिळायलाच पाहिजे. उद्या कॉलेजमध्ये तुमचे वडील मला भेटायला आले पाहिजे. आणि हो मिस राधा, तुमचे खरे वडील. मागच्या वेळेसारखं खोटं आता चालणार नाही. Oh, my sweet girl. Hello. Hello. Sir. No, sir, no. No, sir. बाबा. तुम्ही बसा. Thank you. तुमचे बायोलॉजिकल वडील मिस्टर देवा सुर्वे. आणि जर का ते उद्या मला भेटायला नाही आले, यू बेटर अंडरस्टँड दिस. मी तुम्हाला कॉलेजमधून रेस्ट्रिकेट करेन. अँड आय मीन दिस. वर बघून, माझ्या नजरेला नजर भिडवून अदबी नाही बोला, आय एम सॉरी. I promise. Tomalas na tayo. विक्रांत मास्तर, आपल्याला माफ करा. खर तर आपण तुमच्या दोघांच्या मध्ये आलो. अच्छा, आय एम सॉरी. मी तुमच्यामध्ये आलो, माझं टायमिंग चुकलं यार.
राधा, अरे करेक्ट बोललीस तू. हा, अरे ते प्रेम वगैरे ना सगळा नाटक होता, एकदम झूट. आपण टाइमपास केला, टाइमपास. अगं एक पोरगी गेली ना की दुसरी पोरगी आपल्याकडे लगेच येते. तुला माहिती आहे ना, आपला फंडाच तसा आहे. काय रे, तुम्हाला तरी आपली काय पडली होती? आकाशी पैज मारून गेला तस ना शेवटी आपल्याला एकटं सोडून. तेव्हा आपला विचार केला होता. तुम्ही सांगा ना अक्कांना की आपण जिंकलोय, आपलं प्रेम जिंकलंय. प्लीज सांगा ना अक्कांना, प्लीज. अक्का जिंकली आहे. हो, तुम्ही हारलात. हा, तुमचं कधी प्रेम नव्हतंच होत, हेच खरंय. आता हा टी शर्ट तुम्हाला तेव्हाच परत मिळेल जेव्हा तुम्ही मला कुंकवाचा करंडा द्याल. मोनिका नाही ना, मोनिका, नो मोनिका, मोनिका, डॉलीबाई आणि विक्रम सरांचं लग्न ना आपण करणार आहे, एकदम धूमधडाक्यात. अरे भाई देवा, अरे अरे काय काय बघत करायला. चला, अरे जाम कामं पडलेत ना आपल्याला, करायला नको. I'll just make it possible. Don't worry. देवा भाई, अरे काढू नको ती हळद. डॉली वहिनींच्या नावाची हळद आहे, अशी लगेच नाही उतरणार. भारी. आय एम सॉरी देवा, मी मोनिकाशी लग्न नाही करू शकत. ती आजही तुझ्यावर खूप प्रेम करते. डॉलीबाई, आवाजवर आपण पण हिच्यावर हात कधी उचलला नाही. तुम्ही आजपर्यंत कधीच तिच्यावर हात उचलला नाही, याचा अर्थ काय? तुम्ही माझा विचार न करता तुम्ही हिचं ऐक. तुम्ही आत्ता मला अडवलं तेव्हा मला खरं सांगा, नक्की ही कोण आहे? तेव्हा मी तुम्हाला विचारते की नक्की ही कोण आहे? डॉलीबाई, राधा आपली पोरगी आहे.